उपस्थित राहिला. वेळ निघून गेली तरी तुम्ही थांबलाय, कारण त्याचं कारण की गायकवाड साहेब मागून येणार होते, डोंगरे साहेब होते, कार्यक्रम सुरू झाला. पण कार्यक्रम सुरू झाला, गायकवाड साहेब पण आले. तर मी आभारी आहे तुमच्या सर्वांचा, आणि नंतर गायकवाड साहेब आले म्हणून त्यांचा बी आभारी आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सामाजिक न्याय विभागामध्ये ज्यावेळेस मी कामाला आलो तेव्हा मला एवढं काही जास्त म्हणजे अभ्यास नव्हता काय गोष्टीचा, परंतु आर.के. गायकवाड साहेब आणि काय ते सामाजिक कार्यकर्त्यामध्ये जर मी जाऊन मग ते सगळं बाबासाहेबांविषयी थोडी माहिती पडली, आणि आपण सर्व जे कर्मचारी इथं आज उपस्थित आहोत, तर मी म्हणतो की आपण लय भाग्यवान आहोत की आपल्याला असं खातं भेटलं आहे की सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण विभाग, आणि हे क्षेत्र इथं बाबासाहेब येऊन गेलेत. तर या धरतीला आपण नमन करतो, आणि या कार्यालयात आपण काम करतोय म्हणजे लोकांची सेवा करतोय. तर त्या सेवेमध्ये जो आशीर्वाद आपल्याला मिळतोय तो तुमच्या समोर आहे. आज जो दिसणारा जो गोपाळ आहे तो आशीर्वाद आहे मला, की मी बाबासाहेबांनी जी दाखवलेली जी संविधानाची जी बाब आहे त्या बाबीवर काम केलं, लोकांना मदत केली, आणि आज मी व्यवस्थित आहे. तर हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे मला, आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. म्हणून आज आपण चांगलं काम केलं, म्हणून आज आपण इथं दिसतोय. आज आमच्या अधिकारी डोंगरे साहेब म्हणा, गायकवाड साहेब म्हणा, खूप जवळचे माझे परिचित आहे सगळ्या गोष्टी. फक्त डोंगरे साहेबांना आणि गायकवाड साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की मी इथून गेलो तरी एक दुसरा गोपाळ इकडे तयार, आता लाड पाग्याची ह्याने होईल, त्याची तेवढी ती ऑर्डर काढून लवकरात लवकर दिली, म्हणजे तुम्हाला भास होणार नाही की गोपाळ इकडे नाही म्हणून. आणि सर्व कर्मचाऱ्यांना सांगायचं एवढंच आहे की आपले अधिकारी खूप चांगले आहेत. कुठल्याही बाबतीत जर काय प्रॉब्लेम झाला तर आपण जाऊन त्यांना जर सहकार्य केलं आणि त्यांना सांगितलं ना साहेब असं आहे, तर ते आपल्याला मार्गदर्शनाने आपले जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतात. असं कोणाच्या मनात संकोच येऊ नको. जोच पत्र डोंगरे साहेब आणि गायकवाड साहेब आहे तर मी ते सांगू इच्छितो, आणि ते बी डंके की चोटवर सांगू शकतो की हे अधिकारी जोच पत्र आहे तोच पत्र कर्मचाऱ्याला त्रास होणार, कारण आम्ही कामं केली तर आम्हाला माहिती आहे. काय वेळेस काय होतं की बाबा आपण एखादा आडमुठ असतो, होतं इकडं तिकडं, पण शेवटी अधिकारी असतो, रिस्पेक्ट असते. काही गोष्टी त्यांच्याकडून बी आपल्याला शिकायला मिळतात की बाबा असं नाही असं करायचंय, तिकडे रिवर्स पण थोडं एक पाऊल मागे घ्यावं लागतं. कुठं फाट करायचं तर ते लोक चालूच आपल्याला येऊन सांगतात बघ असं असं आहे, असं करून टाक. तिकडं आपण आहेच ना कर्मचारी, शेवटी ते आपल्याला मदत करतात, आपण त्यांना मदत करतात. आज एवढं 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. आज माझी सर्व्हिस 40 वर्ष पूर्ण झाली, आणि मी व्यवस्थितरीते आता सेवानिवृत्त होत आहे. हा सगळ्यांचा आशीर्वादच म्हणायचा मला. मी नाव गोपाळ आहे म्हणून काय नाही, पण कसं आहे कधी आले तर मग आहे ना आपण तयार आहे. काय आहे थोडंसं आपण नाही म्हणून नाही, आपण आहे तयारच आहे. आता उलट मला आता व्यासपीठ वेगळं भेटलंय, आता मी रिटायर झालो तो मोकळा होईल. मोकळा झालं की चांगला आवाज पहिली पण येत होता, नंतर तर जास्त येईल. पण माझ्या अधिकाऱ्याकडे गेलो तर माझा आवाज कमी राहील का, तर माझे अधिकारी आज अधिकारी आहे तर मला ते नाही म्हणणार नाही, बसवतील, सांगतील असं नाही असं. मी बाहेर गेलो म्हणून असं होणार नाही. म्हणून मी डोंगरे साहेबांना आणि गायकवाड साहेबांना विनंती केली की माझा भास इकडं होऊ देऊ नका. एक जे आहे लाडपाग्याची ऑर्डर एक दुसरा गोपाळ इकडं तयार करून ठेवा. बाकी सर्वांनी खूप मला सहकार्य केलं. सगळ्यांनी आजपर्यंत मला मी ज्या लोकांची कामं केली, कामं मी नाही केली, मला जे बाबासाहेबांनी सद्बुद्धी दिली आणि मी ते कामं केली, त्याच्यामुळं आज आपण बाबासाहेबांमुळं आपण इकडं आहोत, आणि त्यांच्या या पावनभूमीवर आपण आज उभा आहोत. कारण त्यांची व्हिजिट इथं झालेली, बाबासाहेब इथं येऊन गेले, आणि त्यांच्या पावलावर आपण जर चाललो तर मी म्हणतो की कोण मागं राहणार नाही. एवढंच बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही माझा सत्कार केला म्हणून धन्यवाद.